लोग झोके खेळालेत. चलो मी जाके आता. ही वॉल पिन कंटिन्यू निघत आहे. हे रिपेअर करून घेऊन येऊत. पटलं झालं नाही तर विष्णुपूरला जाऊत, पण तो आज गाडी नीट केल्याशिवाय येऊ नाही का. ठीक आहे, 250 रुपये गेले, परंतु हे आहे साईबाबाचं मंदिर. गाडीमध्ये हवा माराल्या आणि गाडीत जे वॉल पिन आहे, वॉल पिन खराब झाली. आपल्याला ते खराब झाली. गाडी पिन खराब झालेली आहे. ते खराब झालेला रिपेअर करायचं. विष्णुपुरीला आहे आणि हे दोघं झोके खेळालेत. चलो मी जाके आता. आत्ता लागलं होतं. हे दोघं खेळत जातात. हे दोघं खेळत राहतात. मी जाऊन गाडी रिपेअर करून येतो. स्कूटी आपली खूप दिवस झालं खराब होती. ही जी वॉल पिन आहे, ही वॉल पिन कंटिन्यू निघत आहे. हे रिपेअर करून घेऊन येऊत. विष्णुपूरला असेल किंवा मग आपल्याला जावं लागेल लातूर फाटा किंवा नांदेड. जाऊ. आपली स्कूटी घेऊन आलोय. आता जाऊत आपण पहिल्यांदा वाडीपाटला चेक करूत. वाडीपाटला झालं नाही तर विष्णुपूरला जाऊत, पण तो आज गाडी नीट केल्याशिवाय येऊ नाही. कारण की गाडी खूप दिवस झालं घरी बसूनच आहे, रिपेअर नसल्यामुळं. आधी गाडी नीट करू, त्यानंतर समोरचा प्लॅन बघूत. वाडीपाटीला बघलो, वाडीपाटीला काही रिपेअर करणार नाही आहे, त्यामुळं आता मी निघतोय विष्णुपुरीला. आणि गाडीमध्ये जी हवा मारली होती ती हवा पूर्ण म्हणू शकत नाही आहे. पूर्ण लिटरली थोडीच हवा आहे. असं फील होत आहे की मागच्या टायरमधली हवा गेली. त्यामुळं मी हे कॅरी केले हवा मारायचं. हवा गेली तरी हवा मारता येईल, परंतु हे रिपेअर करायला विष्णुपूरला ते भेटायला पाहिजे. विष्णुपूरला नाही भेटलं तर मला आता जावं लागेल नांदेडला. आणि चार्जिंग तेवढी नाही आहे, चार्जर पण कॅरी केलेलं नाही आहे. 60 किलोमीटरची रेंज आहे, परंतु रिस्क आहे. त्यामुळं विष्णुपूरला भेटलं तर वेल अँड गुड. विष्णुपूरला बघूत आता भेटेल की नाही. जास्त दूर जायची गरज बसली नाही, इथंच आपल्याला भेटेल वॉल पिन. ही वॉल पिन पूर्ण खराब झालेली आहे, याला रिपेअर करून घेऊ. जास्त दूर जायची गरज पडली नाही. आपली गाडी झालेली आहे. विष्णुपूरलाच काम झालं. मला वाटलं नांदेडला जावं लागेल. तिथं तेवढं ब्लॉग घेतलो नाही, परंतु म्हणजे थोडाफार भीती वाटू लागली, तरी पण घेतलो ब्लॉग. 250 रुपये लागले वॉल पिनला. मला वाटलं विष्णुपूरला व्हायचं नाही, कारण की इलेक्ट्रिक गाडी म्हणलं की कोणी मेकॅनिक हात लावत नव्हता. पण दादानी केलं. ठीक आहे, 250 रुपये गेले, परंतु हे दररोजचं हवा मारायची किटकिट होती ती गेली. चला आता जाऊत आपण याला साईबाबाचं मंदिर आहे, दर्शन वगैरे घेऊत साईबाबाचं आणि जाऊत घरी. हे आहे साईबाबाचं मंदिर. आपल्या गावापासून जवळच आहे. खूप रिफ्रेश चांगल्या प्रकारचं आहे. थोडा वेळ बसत आपण इथं. खूप चांगलं असं वारं वगैरे सुटतं असते इथं निवांत. कधी असं बोर झालं मला की मी इथून बसतो, मन प्रसन्न वाटतं. आणि जास्त दूर पण नाही. आपल्या मार्कंड गावापासून धनगरवाडीला येताना इथं रस्त्याला आहे आपलं साईबाबाचं मंदिर. गाडी पण रिपेअर झाली आपली खूप दिवसानंतर. जवळपास 8 ते 10 दिवस झालं गाडी बसूनच होती. तर छोटंसं कारण होतं, वॉल पिन गेली होती. आता वॉल पिन टाकलं आपण, त्यामुळं आता शेताकडे वापरण्यात येईल. गाडी खूप खराब झाली. 5 वर्ष झाली जवळपास गाडीला घेऊन, आणि जवळपास 50,000 किलोमीटर रन पण झालेला आहे. तर पैसा तो वसूल झाला आहे. आता थोडा वेळ बसूत आपण आणि जाऊ घराकडे. चलो जाऊत आता घरी आपल्या हायाभुसावर. या गाडीचं नाव हायाभुसा ठेवलं आमच्या तेजूनं. चलो चाबी कुठं आहे, मिळते हे फिर कभी. आता घरी पोहोचलोय मी. गाडी आपली रिपेअर झाली. आता आराम करतो आणि ब्लॉगला एंड करतो. जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. इथं खड्डा आहे पुरा असा खाली दिसतोय का खालचं. मोबाईल पडेल. चला पोरांनो आता पाण्याकडे बघूत आपण.